हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मी ॲडव्होकेट संदीप शिरसे, राठोड एमपीएससी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो. मित्रांनो, सर्वांना माहीत असेल की आज आपला 14 जून 2026 कंबाईन्ड ग्रुप बीचा पेपर झालेला आहे आणि त्याचं सोल्युशन देण्यासाठी मी आपल्या प्लॅटफॉर्मवर आलेला आहे. मी नेहमी म्हणत असतो, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, की पेपर झाल्यानंतर सोल्युशन देणं ही काही फार काही चांगली बाब नाही. पण एक विद्यार्थ्यांना एक आयडिया यावी, क्वेश्चन कसे आले होते, कुठून आले होते, त्याचं उत्तर अंदाजे जवळपास म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे एमपीएससीची आन्सर की येण्याच्या पहिलं एक तुम्हाला अंदाज येऊन जातो, बाबा तुमचा पेपर कसा गेलेला आहे. आम्ही जे उत्तर देतो ते जवळपास 99% हे उत्तर बरोबर असू शकतात. त्याच्यामध्ये आयोग काही 1-2 उत्तरामध्ये चेंजेस पण करत असते. पण एक अंदाज येतो, एक प्राथमिक किंवा माझे उत्तर एवढे-एवढे बरोबर येत आहेत. यासाठीच हा एक जो आहे प्रयत्न, तो प्रयत्न आपण करायला आवश्यक आहे असं मला वाटते. चला तर जास्त वेळ न घालता या ठिकाणी मी तुम्हाला जे काय आजचं राज्यघटना असेल आणि इकॉनॉमिक्स असेल या 2 विषयाचं मी तुम्हाला विश्लेषण देण्याचा मी प्रयत्न जो आहे तो करणार आहे. सर्वांनी ध्यान देऊन ऐका आणि आपली प्रश्नपत्रिका समोर ठेवा, आन्सर शीट समोर ठेवा आणि जे सांगतो ते उत्तर जवळपास तुम्ही टिक करण्याचा प्रयत्न करा. बघा, पहिला प्रश्न इकॉनॉमिक्स मध्ये या ठिकाणी आपल्या समोर आहे स्क्रीनवर. काय प्रश्न नीट ऐकून घ्या. बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचाबाबत योग्य विधाने कोणती? विधाने मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, कुठलाही प्रश्न सोडवत असताना म्हणजे एक्झामिनेशन कोणती असो, मग ती एमपीएससीची असो, ती युपीएससी असो, मग ती सरळ सेवा भरतीमध्ये असो की अन्य कुठले एक्झामिनेशन असो, पहिल्यांदा क्वेश्चन हा नीट वाचला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की प्रश्नावर तुमचा जवळपास 40% उत्तर डिपेंड असते, 35 ते 40%. बाकी मग ऑप्शन वगैरे. इथं काय म्हटलंय, विधाने कोणते योग्य, कारण हे बघणं गरजेचं आहे. योग्य म्हटलंय का अयोग्य म्हटलंय ते बघा. त्याच्यातलं कोणती विधानं योग्य आहेत असं म्हटलेलं आहे. तर प्रश्न स्टेटमेंट वाचून घेऊ. बघा, पहिलं, बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. बरोबर आहे मित्रांनो, हे उत्तर एकदम बरोबर आहे. जर तुम्ही चॅप्टर पाहिला आपला नवीन आर्थिक धोरण किंवा आर्थिक सुधारणा नावाचा चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या संबंधी आहे. जवळपास जगामध्ये आजच्या टायमाला 50,000च्या वर बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर जवळपास 17-18 हजार बहुराष्ट्रीय कंपन्या कामाला आहेत किंवा इथे त्यांनी येऊन आपलं जाळं पसरवलेलं आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी जे आहे ते बरोबर आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरून नफा कमवतात. बिलकुल नाही मित्रांनो. एकाच प्रकारच्या उत्पादनामध्ये विशेषीकरून नफा कमवणं हे यांचा उद्देश नाहीये. हे स्टेटमेंट मला तर योग्य वाटत नाही किंवा ते योग्य नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशामध्ये जास्त आहे, हेही बरोबर नाही. कारण बहुराष्ट्रीय कंपन्या सहसा विकसनशील देशामध्ये जास्त नसतात. विकसनशील देशामध्ये जी अर्थव्यवस्था बाजारावर आधारित आहे तिथं असू शकतात. जास्त जाळे यांचं विकसित देशामध्ये असते आणि विकसनशील देशामध्ये ज्या ठिकाणी बाजारीकरण झालंय किंवा बाजार अर्थव्यवस्था त्या ठिकाणी त्यांचं जाळं असते. त्यामुळे स्टेटमेंट तिसरी चुकीचं आहे, सी. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. एकदम बरोबर आहे मित्रांनो. आता काय करा, पर्याय बघा, ए आणि बी. अर्थातच बी सोबत नसल्यामुळे हे कटलं. बी आणि सी हे पण उत्तर कटलं, कारण सी बरोबर नाही. सी आणि डी हेही कटलं. याचं उत्तर काय आहे? ए आणि डी याचं उत्तर येते मित्रांनो. तर उत्तर हे ज्यांनी कोणी केलं असेल तर जवळपास हे उत्तर बरोबर धरायला काही हरकत नाही. दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी. बघा, सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही? बघा, नीट समावेश होत नाही म्हटलेला आहे. म्हणजे आरबीआयला जे काही फंक्शन दिले, आरबीआय 2 प्रकारचे फंक्शन करतं. ॲज अ सेंट्रल बँक, ॲज अ ऑर्डनरी बँक. सेंट्रल बँक या नात्यानं, ऑर्डनरी बँक या नात्यानं आरबीआय काय काय फंक्शन करते बेसिकली इथे विचारलेलं आहे. बघा, चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी, याला मॉनिटरी पॉलिसी आपण म्हणतो बेसिकली. आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी, बरोबर आहे. मॉनिटरी पॉलिसीचं आरबीआयचं काम आहे, करतं आरबीआय. हे आरबीआयचा ॲज अ सेंट्रल बँक हे रोल आहे. बँकिंग क्षेत्राचं नियमन करणं हे सुद्धा आरबीआयचं प्रमुख कार्य आहे. शेअर बाजाराबद्दल आरबीआय कुठलंच काम करत नाही, कारण शेअर बाजारामध्ये काम करण्यासाठी याच्यासाठी सेबी नावाची संस्था आहे. त्यामुळे शेअर बाजारामध्ये काम करत नाही. अर्थविषयक बाबीवर शासनास सल्ला देणं हे कार्य आरबीआय करते किंवा करू शकते. त्यामुळे याच्यातलं कोणतं नाही असं म्हटलं तर उत्तर याचं 3 नंबर सरळ सरळ उत्तर आहे. हे तुम्हाला पण उत्तर याचं नक्कीच आलेलं असेल. ठीक आहे. चला, यानंतर पुढे आहे शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक, जीपीआय.
संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे? ठीक आहे, म्हणजे इंडेक्सवर प्रश्न विचारलाय, दरवर्षी एखादा प्रश्न याच्यावर आवर्जून एमपीएससी विचारत असते. पहिलं बघा, पुरुष साक्षरता दराचे स्त्री साक्षरता दराचे गुणोत्तर. माझ्या माहितीप्रमाणे तर हे उत्तर नाही मित्रांनो, कारण हे जीपीआय मध्ये मोजलं जात नाही, म्हणजे स्त्री आणि पुरुष साक्षरता दर काढलं जात नाही. विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर आणि व पुरुषाचा सकल नोंदणी दर. हा, तर हे उत्तर मित्रांनो, उत्तर म्हणजे असू शकतो किंवा उत्तर आहे याचं. प्राथमिक स्तरावर हे पण नाही, नोंदणीतलं फरक कामगार शाश्वत नाही. त्याचं उत्तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे नंबर जे आहे ते 2 आहे. 2 उत्तर लिहिलं असेल तर नक्की तुमचं उत्तर याचा येऊ शकते मित्रांनो. हे ध्यानात ठेवा, इंडेक्सेसवर प्रश्न विचारलेला आहे आयोगानं. पुढे आहे राजकोषीय धोरणासंबंधी राजकोषीय तूट. प्राथमिक तूट म्हणजे काय? तुटीचे प्रकार बघितले असेल तर राजकोषीय धोरणामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये त्यातला महत्वाचा तूट प्रकार मानला जातो. मित्रांनो, प्राथमिक तूट ही अशी तूट आहे बघा. तूट म्हणजे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा. तूट म्हणजे काय असते? तूट ही नेहमी कमतरता दाखवते. मग ती आर्थिक तूट असेल, ती पावसाची तूट असेल. सध्या तुम्हाला माहित आहे पावसाचे दिवस चालू झालेत, पण यावेळेस महाराष्ट्रामध्ये पावसाची जवळपास 45% तूट आहे. म्हणजे 14 जून पर्यंत जेवढा पाऊस पडायला पाहिजे तेवढा महाराष्ट्रामध्ये पडलेला नाही. 45% तूट आहे, लक्षात ठेवा. जवळपास अर्धी तूट आहे. तूट ही कुठली राहू शकते? इथं तूट आहे पैशाच्या बाबतीमध्ये. सरकार जास्त खर्च करते, उत्पन्न कमी असेल तर तूट निर्माण होते. प्राथमिक तूट एक आहे, एकच अशी आहे जी जास्त असावी. नीट लक्ष द्या, मी सांगतो ते. मी काय म्हटलं ऐकलं असेल? प्राथमिक तूट ही जास्त असावी. राजकोषीय तूट, महसुली तूट, बाकीच्या तूट ह्या कमी असाव्या. पण प्राथमिक तूट अशी आहे जी जास्त असावी, लक्षात ठेवा मित्रांनो. आता काय म्हटलंय, कसं बनते सूत्र सांगायचं आहे. महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च, महसुली तूट झालं. प्राथमिक तुटीचं सूत्र नाही. भांडवली उत्पन्न वजा भांडवली खर्च, भांडवली तुटीचं सूत्र झालं. हे बरोबर नाही. एकूण उत्पन्न एकूण खर्च हे राजकोषीय तुटीचं सूत्र झालं. हेही नाही. अर्थात याचं उत्तर काय राहणार आहे? शेवटचं, वित्तीय तूट वजा व्याज परतफेड, किंवा याच वित्तीय तुटीला आपण काय म्हणतो? राजकोषीय तूट वजा व्याज परतफेड. हे उत्तर आहे मित्रांनो. आपल्या नोट्स मध्ये पण आहे सगळ्या गोष्टी. याचं उत्तर आहे चौथं उत्तर लिहा. हा फार अवघड प्रश्न नव्हता हा सुद्धा. बघा, एमपीएससी सिलेबसच्या बाहेर जात नाही. पुन्हा एकदा बघा, लेख्यासंबंधी प्रश्न आहे. लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? मित्रांनो, अकाउंटिंग कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे थोडक्यामध्ये काय, लेखा आहे, लेखा परीक्षण आहे. लेखे जे असतात ते करंट इयरचे असतात, चालू वर्षाचे. समजा आमची अकॅडमी आहे, आमच्या अकॅडमीमध्ये किती ऍडमिशन आले, किती फीस जमा झाली, त्यातले किती फीस बाकी आहे, मग जमा झालेल्या फीस मध्ये काय काय खर्च केलं, त्या अकॅडमीसाठी काय लाईट ट्यूब लावल्या, फॅन बसवले वगैरे. हे रेग्युलर खर्च जो आहे ते लेख्यामध्ये येतो. आणि याचा हिशोब जो आहे त्याला तपासलं जातं तेव्हा त्याला लेखापरीक्षण म्हणतात. लेखी आणि लेखापरीक्षण. इथं काय म्हटलंय? लेख्याचा अर्थ काय काय म्हटलंय? व्यवहाराची ओळख, नोंद, वर्गीकरण व संक्षेप करणे. मी आता जे सांगितले हेच सांगितले ना. व्यवहार काय आहे, कसा व्यवहार झाला, कोण कोण आले, किती रक्कम आली, किती बाकी राहिली, या सगळ्या गोष्टी असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? बेसिकली लेखे म्हणतो. बाकी काय बघण्याची गरज नाही. केवळ व्यवहाराची नोंद बिलकुल नाही, केवळ आर्थिक अहवाल बिलकुल नाही, केवळ नफा तोटा बिलकुल नाही. नंबर 1 उत्तरेचं उत्तर हे सुद्धा सोपं आहे, कोणी काढू शकते. व्यवहाराची ओळख, नोंद, वर्गीकरण आणि संक्षेप करणं, यालाच आपण काय म्हणतो? लेखे असं म्हणतो, किंवा लेखा संकल्पना धरली जाते. बघा, करंट अफेअर्स मध्ये बघा, 23-24, 24-25, 25-26, 26-27 बजेट चालू आहे. सध्या जर बघितलं 2026-27 बजेट जे आहे ते मांडलेलं आहे. म्हणजे आपण तयारी कशाची करून जातो? जीव लावून, तोडून, उपाशी पोटी राहून, आलू चिपचं पॅकेट खाऊन आपण 26-27 ची तयारी करतो. बरोबर आहे? आणि याच्यावर प्रश्न येईल, किंवा जास्तीत जास्त आपण मागे गेलो म्हटलं तर काय करतो? 2025-26 ची तयारी करून ठेवतो. करंट अफेअर्स बजेटच्या बाबतीत. पण इथं प्रश्न 23-24 म्हणजे 23-24, 24-25, 25-26 हे जवळपास 3 वर्षाचं तुम्हाला बजेट करावं लागते. बघा, 23-24 च्या अर्थसंकल्पात, तर हे प्रश्न सुद्धा लक्षात ठेवा. राजकोषीय त्रुटीचा लेखे हा प्रश्न राजकोषीय धोरणाचा प्रश्न आहे. 23-24 च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र, अर्थात 70 पैकी खालीलपैकी कोणते 70चा भाग नाही? म्हणजे सरकारनं जी काही योजना काढली होती तेव्हा 7 क्षेत्रावर बजेट योजना काढताना सरकार 5 क्षेत्रावर, 4 क्षेत्रावर, 7 क्षेत्रावर, 10 क्षेत्रावर भर देत असते. त्यातले कोणते नाही असं म्हणते. जसे उदाहरण घ्या, समावेशक विकास जे आहे ते सरकारचं त्या टायमाला टार्गेट होतं. इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे ग्रोथ करताना एक 4-2 लोकांची ग्रोथ नाही झाली पाहिजे. वोटर मोजणाऱ्या लोकांची ग्रोथ झाली नाही पाहिजे. श्रीमंत लोकांची ग्रोथ नाही झाली पाहिजे. देशातल्या सर्व लोकांच्या ग्रोथमध्ये
देशाची ग्रोथ होत असताना, देशाची वाढ होत असताना, अर्थव्यवस्थेत वाढ होत असताना त्याच्यामध्ये देशातल्या सर्व लोकांचा समावेश असला पाहिजे, सरकारचं टार्गेट आहे. याबरोबर हरितविरोधी म्हणजे पर्यावरणाला ग्रोथ कशी असावी, पर्यावरणाला पूरक असावी, पर्यावरणाचा नाश न करणारी असावी. त्यामुळे हरितविरोधी पण टार्गेट आहे. युवा शक्ती, भारताच्या लोकसंख्येमध्ये युवांचा खूप मोठा वाटा आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर आपण युवा शक्तीलाच धरलं नाही तर काय फायदा? त्यामुळे हे पण त्यामध्ये होते. आणि व्यापार विकास हे चौथं जे आहे हे उत्तर याच्या ठिकाणी नाही मित्रांनो. व्यापार विकास जो ट्रेड डेव्हलपमेंट आहे, हे सरकारनं 23-24च्या बजेटमध्ये ठेवलेलं नाही. त्यामुळे उत्तर याचं असणार नाही. पैकी कोणतं नाही असं म्हटलेलं आहे. यानंतर पुन्हा अर्थसंकल्पावर प्रश्न, अर्थव्यवस्थेवर प्रश्न आहे. अर्थसंकल्प नाही, सॉरी. बघा, भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीत कमी होत जाणारे शेतमजुराची संख्या, याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणतो? बघा, शेतीमधून आता काय व्हायला लागले, जे की विकसित देशामध्ये असं होते मित्रांनो. पहिल्यांदा कुठली शेती प्रायमरी सेक्टरवर डिपेंड असते, नंतर ते द्वितीय क्षेत्र आणि नंतर तृतीय क्षेत्रामध्ये जात असते. ते भारतामध्ये 4-5 पासून बदल पाहावयास मिळतो. एकेकाळामध्ये भारताच्या शेतीवर 70% लोकसंख्या रोजगार प्राप्त करत होती. आज हे प्रमाण कमी होताना दिसत आहे. जवळपास 47-48% प्रमाण आलेलं दिसून येते. काय नेमकं असं म्हणता येईल? बघा, रोजगार क्षमतेतील बदल होणे, उत्पन्नातील बदल होणे, संरचनात्मक बदल आणि पायाभूत सुविधाच्या मधील बदल. नेमकं याच्यातलं उत्तर काय घ्यायचं? उत्तर याचं रोजगार क्षमतेतील बदल किंवा बघा, हे तर उत्पन्नातील बदल असणार नाही किंवा पायाभूत सुविधामधील बदल हे तर असणार नाही. या दोन्हीपैकी एक. माझं उत्तर आहे मित्रांनो संरचनात्मक बदल म्हणावं याला. कारण कसं आहे, जेव्हा एखादा बदल होतो, ते बदल म्हणजे समजा उदाहरण घ्या. गावामध्ये पहिला आपल्या घोडागाडीने प्रवास केला जायचा. बरोबर आहे? शहरामध्ये घोडागाडीने प्रवास केला जायचा. त्या जागी जर ऑटो आले असतील, ते संरचनात्मक बदल आहे. पुन्हा आता घोडागाडी आणण्याची गरज नाही. ऑटोच्या जागी टॅक्सी आणली तर संरचनात्मक बदल आहे. म्हणजे शेतीचा जो बदल व्हायला लागलाय, शेतीच्या रचनेतून आपण बाहेर पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आपण उद्योग किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये शिफ्ट होत असोल, तर याला संरचनात्मक बदल असं म्हणतात. त्यामुळं माझ्या माहितीनुसार याचं उत्तर हे जवळपास असणार आहे. तुम्ही पण उत्तर याचं लिहिलं असेल अशी अपेक्षा करतो मी. बऱ्याच जणांनी उत्तर हे केले, पण माझ्या माहिती पण ते उत्तर बरोबर नाही. असा बदल जो असतो हा संरचनात्मक बदलच असतो, हे लक्षात ठेवा. अजून एक आरबीआयचा मौद्रिक धोरणावर प्रश्न आहे. पहिला आरबीआयवर होता. काय म्हणते बघा. मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनाची त्याची संबंधित उद्दिष्ट जुळणी करा. संख्यात्मक साधने त्याचे उद्दिष्ट बघा. आरबीआयचे दोन मौद्रिक धोरणामध्ये दोन असतात, संख्यात्मक आणि गुणात्मक. ठीक आहे. माझ्या नोट्स पाहिलं तर पहिल्या पेजवरच याचा चार्ट जो आहे तो पाहायला मिळतो. वेगळं काही बघायची गरजच नाही. बघा, बँक दर अ मध्ये दिलेला आहे. बँक दर संख्यात्मक आहे. बँक दराला काय म्हणतात? पुनर्वटाव दर असं म्हणतात. बरोबर आहे. आता हे एवढ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये आहेत की एका लेक्चरमध्ये एक कन्सेप्ट होती. रोख राखीव प्रमाण सीआरआर. सीआरआर काय करतं? ठीक आहे, आरबीआयकडे किमान राखीव प्रमाण ठेवावं लागतं, सीआरआर मध्ये कॅशच्या स्वरूपात ठेवावं लागतं. वैधानिक एसएलआर. एसएलआर काय केलं जातं? एसएलआरच्या माध्यमातून आरबीआयकडे रोख, सोना किंवा इतर स्वरूपात बॉन्ड्स, ट्रेझर बिल मध्ये काही रक्कम ठेवल्या जाते. स्वतःकडेच सीआरआर आरबीआयकडे ठेवायचा असतो, एसएलआर स्वतःकडे ठेवायचा असतो. आणि खुल्या बाजारात ते उलाढाल जे असते, तर आरबीआय ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये बॉन्ड्सची, ट्रेझर बिलची खरेदी विक्री करते. आता हे सिक्वेन्स लावून बघा. ठीक आहे. अ ला काय आहे? 3 आहे. कुठं कुठं आहे अ ला 3 बघा. अ ला 3 इथे आहे, अ ला 3 इथं आहे. बरोबर आहे. बँक दराला हां, 3 आहे. यानंतर ब ला काय असायला पाहिजे? ब चं उत्तर ब चं 1 असायला पाहिजे. तर ब ला 1 कुठं आहे? याच्यात नाही. तर उत्तर याचं जे आहे ते तुम्हाला 2 येऊन जाईल. ठीक आहे. उत्तर 2 येतं. ओके. क ला काय असायला पाहिजे? क ला 4 असायला पाहिजे. 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. उत्तर याच्यानुसार लागणार झालं मित्रांनो. ठीक आहे. उत्तर माझ्या या हे ऑप्शन तुमचे तुम्ही बघून घ्या. मी जे वर दिलं हे बरोबर आहे. त्याचं उत्तर तुम्ही काढा तुमच्या तुम्ही पद्धतीने. बघा लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो. बँक दर हा पुनर्वटाव दर आहे. रोख राखीव प्रमाण आरबीआयकडे काढून ठेवलं जातं. वैधानिक प्रमाण आरबीआयकडे रोख, सोने स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे. ठीक आहे, किंवा स्वतःकडं आरबीआयच्या माध्यमातून खरेदी विक्री करणं. मी जे सांगालो हे 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 बरोबर आहे. हे ऑप्शन तुम्ही चेक करून घ्या. याचं उत्तर काय आहे ते तुम्ही बघून घ्या. थोडं मॅच होत नाहीये. ठीक आहे. मी हे जे सांगितलं एकदम करेक्ट आहे, लक्षात ठेवा. ते राष्ट्रीय उत्पन्नाकडे पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो. काय म्हणतो ना? भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा, अडचणी निर्माण होतात? राष्ट्रीय उत्पन्न. माझ्या जर राष्ट्रीय उत्पन्नाचा चॅप्टर पाहिला त्याच्या शेवटचं पेज जे आहे, ते ॲज इट इज दिलंय त्याच्यामध्ये माहिती. बघा,
उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव. उत्पन्नाचं डिस्ट्रीब्युशन होते याचा अभाव मिळत नाही. आपल्याकडं उत्पन्नाचा रेकॉर्ड मिळत नाही. ठीक आहे. न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न कितीतरी पटीनं भारतामध्ये ब्लॅक इकॉनॉमी चालते. म्हणजे समांतर अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाते. रेकॉर्डच नाही त्याचं काही. ना आर-बी-आयकडे आहे, ना कुणाकडे सी-एस-ओकडे कुणाकडेच रेकॉर्ड नाही. ठीक आहे. तर न नोंदवलेलं उत्पन्न जे आहे ते प्रमाणामध्ये मिळतं. मौद्रिक क्षेत्राचं उत्पादन. मॉनिटरी क्षेत्राचं उत्पादन जे आपल्या देशामध्ये आहे ते मौद्रिक क्षेत्राचं उत्पादन सुद्धा आहे. म्हणजे पैशामध्येच सगळ्या गोष्टी आपण करतो. लहान उत्पादकाच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसतं. जसं पाणीपुरीवाले असतील किंवा ऑटोवाले असतील. ठीक आहे. या लोकांचं जे आहे, असं बऱ्याच गोष्टी आहेत ज्याला अनऑर्गनाइज्ड सेक्टर आपण म्हणतो. त्याचं उत्पन्नाचा रेकॉर्ड कुठलंही पाहायला मिळत नाही. 5-5 हजार चहावाले मुंबई, पुण्याला किंवा नांदेड सारख्या कुठल्याही ठिकाणी चहावर जे बसतात, त्या लोकांसुद्धा उत्पन्न जे आहे ते मोजल्या जात नाही किंवा त्यांचं उत्पन्न किती आहे ते कळत नाही. ठीक आहे. चहावाल्याचं उत्पन्न कदाचित आमच्या क्लासवाल्यापेक्षा जास्त असू शकते. हे ध्यानात ठेवा. म्हणून याचं उत्तर सर्व बरोबर आहे. समस्या उत्पन्नातले आहेत आपल्या, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ते राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग झाला. तर राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचा आहे बघा. खालील विधाने विचारात या कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संख्या चूक आहे. राष्ट्रीय उत्पन्न एक प्रवाह आहे. साठा नाही, लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न काय आहे? एक प्रकारचं जे आहे ते प्रवाह आहे, या ठिकाणी ध्यानात ठेवा सगळ्यांनी. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नात इथं तुमचं उत्तर जे प्रश्न आहे तो प्रश्न सुटतो, हे ध्यानात ठेवा. तर राष्ट्रीय उत्पन्न काय आहे? प्रवाह आहे. ठीक आहे. चार्जर 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 हा, एकच मिनिट हा. चल, बघा मित्रांनो, काय या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी आपण पाहतो या ठिकाणी. ठीक आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे? साठा आहे असं म्हटलंय. तर जी चूक आहे, राष्ट्रीय उत्पन्न एक प्रवाह आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केल्यास, स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. उदाहरण घ्या की जीडीपी जी आहे, एकच मिनिट होल्ड करा थोडस. ओके मित्रांनो, सॉरी. हा, लक्ष द्या आता, इकडे बघा. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादन उदाहरण घ्या, जीडीपी आहे. ठीक आहे. तर जीडीपी मधून घसारा जेव्हा वजा करतो आपण, घसारा म्हणजे काय? घसारा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न घेताना, जीडीपीचं उत्पादन घेताना जी यंत्राची मोडतोड होत असते, बरोबर आहे. जी यंत्र आहेत, मशिनरी आहेत, त्याच्यामध्ये ऑइलिंग होते, रिपेरिंग होते. जे नादुरुस्त झाले त्या दुरुस्त करावं लागते, स्पेअर पार्ट बदलावं लागतं. यंत्राची जी दुरुस्ती होते, नादुरुस्त झालेली यंत्र जे त्याला दुरुस्त केल्या जातात, ऑइलिंग रिपेरिंग केल्या जाते, मेंटेनन्सचा जो खर्च आहे, म्हणजे जीडीपी जेवढा आहे, समजा उदाहरण घ्या, जीडीपीचं उत्पन्न 1000 आलं आणि मेंटेनन्सवर खर्च जो आहे घसाऱ्या माध्यमातून ₹30 झाला, तर उत्तर जे ₹700 येते, तेव्हा एनडीपी आपण म्हणतो, थोडक्यामध्ये निव्वळ उत्पन्न असं म्हणतो. इथं काय म्हटलंय? स्थूल राष्ट्रीय उत्पादन घसारा वजा केल्या जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. तर बरोबर स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पादनाचं दुहेरी मोजमाप टाळल्या जाते. उदाहरण घ्या. आता उदाहरण घ्या की गव्हाचं उत्पन्न मोजायचं, पैसे मोजायचे की काय पिठाचे पैसे मोजायचे, हा प्रश्न आहे. किंवा उदाहरण घ्या, जसं की ऊसाचे पैसे मोजायचे का साखरेचे पैसे मोजायचे. बरोबर आहे. ऊस हे मध्यमवर्ती वस्तू आहे, साखर ही अंतिम वस्तू आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ऊसाचे पैसे न मोजता इथे पैसे मोजले जातात कशाचे? साखरेचे मोजले जातात. कारण डबल काउंटिंग. ऊसाचे पैसे मोजले, साखरेचे मोजले. कारण साखरेच्या पैशामध्ये ऊसाचे पैसे ऑलरेडी असतात. ऊसाचे मोजाले, साखरेचे मोजाले, डबल काउंटिंग व्हायले. त्यामुळे डबल काउंटिंग केली जात नाही. म्हणजे बरोबर आहे. त्यामुळे उत्तर दोन्ही बरोबर आहेत. ब आणि क. इथं कुठं ब आणि क आहे का बघा, तर ब आणि क 3 नंबर. ठीक आहे. खालील उदाहरण विचारात घ्या. ठीक आहे. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या किंमत निर्देशांक औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले. हा प्रश्न मॅक्झिमम लोकांचा मला वाटतं चुकू शकतो. कारण का एकदम फॅक्च्युअल डाटा आहे की एवढ्या डिटेलमध्ये त्याचं उत्तर सहसा तरी देणं शक्य नाही. ठीक आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे हे पहिलं स्टेटमेंट बरोबर वाटते मला. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 23-24 मध्ये खाणी क्षेत्रात 13% नोंद झाली. तेवढं काही मला योग्य वाटणार. या प्रश्नाला थोडंसं हेच करा. जर उत्तर घ्यायचं त्याचं म्हटलं, तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर केवळ अ बरोबर करा. मी पण एक ठीक आहे, नोट्समध्ये कुठेतरी दिलेलं आहे मी. थोडक्यात एक अंदाजावर सांगतो तुम्हाला मी. त्याचं उत्तर एमपीएससी आयोग काय देते बघून घ्या. सध्याच्याला द्यायचं म्हटलं तर उत्तर एवढं द्या.
ठीक आहे. हं. पुढील विधानाचा विचार करून योग्य पर्याय निवडा म्हणते. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेम योजना 15-19 मध्ये सुरू करण्यात आली. माझ्या माहितीप्रमाणे उत्तर बरोबर आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 90 मध्ये सुरू करण्यात आले. नाही, रोजगारमध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 90 मध्ये सुरू नाही. त्यामुळे विधान 1 बरोबर आणि 2 चूक हे उत्तर असू शकते. मित्रांनो ध्यानात ठेवा. योजनेवर प्रश्न विचारला होता. हे पण ध्यानात असू द्या तुमच्या. हे प्रश्न एकदम डिटेलमध्ये राज्यसेवेच्या टाईप कुठलीतरी नवीनच समिती जी आहे ती आणली. डॉक्टर एस महेंद्र देव आणि सी रवी यांनी दरदेशाखालील लोकसंख्येची गणना डॅश डॅश खर्चाच्या आधारे करण्यात आली. पहा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने केलेलं आहे. डॉक्टर वाय के अलग असतील किंवा लकडावाला असतील यांनी काय केलेलं आहे? उपभोग खर्च धरलेला आहे. हा ना, कॅलरीजवर भर दिलेला आहे. ठीक आहे. किंवा बाकीच्या संस्था जर बघितलं, सुरेश तेंडुलकर समिती शिक्षण, आरोग्य याच्यावर जर भर दिलेला आहे. रंगराजन समितीनं तर खूप खूप मोठा पिटारा त्यांनी आपला दिलेला आहे त्याचा. त्यामुळे प्रत्येकाचं आपलं वेगळं आहे. यांचं जर बघायचं म्हटलं तर यांनी कशावर भर दिला? माझ्या माहितीप्रमाणे यांनी कपडे घेतले, रंगराजन समितीने वगैरे घेतलेला आहे. आरोग्यावर मोजलेलं आहे. शिक्षण आणि उपभोग्य खर्च माझ्या माहितीप्रमाणे घेतलेला नाही यांनी या समितीनं. त्यामुळे माझ्या प्रमाणे बघलं तर उत्तर याचं ब आणि ड असू शकते किंवा ब आणि ड च उत्तर याचं जवळपास आहे मित्रांनो. तरी आयोग काय देते बघून घ्यायचं उत्तर. ब आणि ड. आरोग्य आणि शिक्षण. उपभोग खर्च यांनी मोजलेलं नाही तेंडुलकर सारखं. हे पण ध्यानात असू द्या. लोकसंख्येचा लाभांश संकल्पित खालील लाभांश काय आहे? उत्तर एकदम सोपं आहे मित्रांनो. लोकसंख्या जी आहे, भारताची लोकसंख्या 146 कोटीच्या आसपास आहे. तर लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय? जास्त लोक आहेत ते अंगावर नाहीयेत. तर जर फायदा घेतला तर. यांना जर बसून ठेवलं, बसून पोसलात किंवा यांना बसूनच ठेवून राहिलात तर मात्र बघा लोकांनी सरकारसाठी असेट म्हणून काम केलं पाहिजे. लोकांनी सरकारसाठी दायित्व जबाबदारी म्हणून काम करू नये. दायित्व जबाबदारी म्हणून काम केलं तर सरकार परेशानीमध्ये येऊ शकते. म्हणून या ठिकाणी लाभांश उचलायचा असेल तर लोकसंख्येमुळे होणारा लाभ यामुळे लाभांश म्हणत नाहीत. काम करणाऱ्या वयातील वाढ लोकसंख्या म्हणजे जे काही युथ आहेत, जे काही युवा आहेत, जे काही म्हणजे उदाहरण घ्या की जे 15 ते 64 गटातील लोक जे आहेत, हे याचं प्रमाण जास्त असायला पाहिजे. 65च्या वरचं आणि 15च्या खालचं हे कामामध्ये प्रमाण मानलं जात नाही. हेच आहे. घटणारं हे बाकीच्या गोष्टी आहेत. त्याचं उत्तर मित्रांनो निःसंकोचपणे उत्तर जे आहे ते 2 येऊन जाईल याचं उत्तर. ठीक आहे. हा पण प्रश्न खूप छान विचारला अर्थसंकल्प राजकोषीय धोरणाच्या बाबतीमध्ये. अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी समावेश होत नाही. म्हणजे खर्चाचे 2 प्रकार पडतात. डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर आणि नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. इथं डेव्हलपमेंटल आणि नॉन डेव्हलपमेंट विचारलेलं आहे. बघा आता, नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर मध्ये काय-काय येतं? पेन्शन हे डेव्हलपमेंटसाठी नाही मित्रांनो. रिटायर झाल्यावर जरी मिळत असेल, जरी ते रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याची लाईफ सुधरत असेल, चांगल्या बाबी होत असतील, तरी हा एक्सपेंडिचर डेव्हलपमेंटल मानला जात नाही, नॉन डेव्हलपमेंटल मानला जातो. व्याजाची परतफेड करणं सुद्धा याचा काही विकास होत नाही. व्याजाचा जरी ओझं हलकं होत असलं तरी डेव्हलपमेंट होत नाही. शिक्षण आहे मित्रांनो. शिक्षण सामाजिक खर्च पण आणि विकास खर्च पण मानला जातो. प्रशासकीय सेवा सुद्धा या ठिकाणी जो आहे तो डेव्हलपमेंट मानल्या जात नाही. याचं उत्तर जर बघितलं तर सी कुठं आहे का? बघा. कसा म्हणजे समावेश होतो? एक मिनिट काय म्हणाले? अच्छा, अच्छा, अच्छा. सॉरी, सॉरी, सॉरी. उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. मी तेच सांगतोय नीट ऐकून घ्या. विकासेतर खर्च कोणता आहे असं म्हणते. मला वाटलं विकासाचा खर्च कोणता आहे म्हणाले. याचं उत्तर असेल ए-बी-डी. कुठं ए-बी-डी? हां, ए-बी-डी उत्तर येईल. म्हणजे सांगायचा प्रश्न असा आहे, बघा प्रश्न नीट वाचण्यात आला नाही तर असं होते. प्रश्न असा आहे, की विकासाचा नसलेला खर्च कोणता आहे याच्यातला? विकासाचा नसलेला. शिक्षण हे विकास खर्च आहे. बरोबर आहे. हे 3 बाकीचे विकास नसलेला खर्च आणि इथं काय विचारलं आपलं नॉन डेव्हलपमेंटच विचारले. म्हणून याचं उत्तर काय राहील? हे, हे आणि हे. ए-बी-डी हे विकासोत्तर खर्च मानला जातो. पेन्शन, व्याज परतफेड आणि प्रशासकीय सेवा. चला, इथं तुमचे इकॉनॉमिकचे प्रश्न संपले. लगेच आपण राज्यघटना पण या ठिकाणी घेऊन टाकू. हे बघा करंट अफेअर्स बेटी बचाओ बेटी पढाओ प्रश्न विचारलाय बघा. म्हणजे योजनेवर प्रश्न आहेत.
एकच मिनिट. चला मित्रांनो, इथून राज्यघटना चालू होते. राज्यघटनेचा भाग बघा. काय म्हणते पहिलं, खालीलपैकी खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? बघा मित्रांनो, अभिलेख न्यायालयाची कन्सेप्ट जर बघितली, तर सुप्रीम कोर्टच्या बाबतीमध्ये जर बघितली, सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये राज्यघटनेचं कलम 129 जे आहे, 129 कलम हे अभिलेख न्यायालयाची तरतूद करतो सुप्रीम कोर्टला. आणि हायकोर्टच्या बाबतीत जर बघितलं, तर कलम 215 मध्ये अभिलेख न्यायालय तरतूद आहे. अभिलेख न्यायालयाचे दोन अर्थ होतात. एक अर्थ होतो सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे काही जजमेंट येतात, जे काही ऑर्डर्स येतात, त्यांना रेकॉर्ड करून ठेवलं जातं आणि त्याला बाकीचे न्यायालय जे आहे ते फॉलो करतात किंवा ते वापरतात. म्हणजे उदाहरण घ्या, सुप्रीम कोर्टने एखादा जजमेंट दिलेला आहे, तर ते जजमेंट तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये काम करताना सांगू शकता, बाबा सुप्रीम कोर्टनं असं म्हटलेलं आहे, माझी केस याच्यामध्ये फिट बसते, तर याला कन्सिडर करावं. कारण ते रेकॉर्ड करून ठेवलं जातं सुप्रीम कोर्टचं जजमेंट, हायकोर्टचे जजमेंट. लक्षामध्ये, हे झाला पहिला भाग. दुसरा भाग काय म्हटलं अभिलेख न्यायालयामध्ये? दुसरा भाग आहे याच्यामध्ये की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा कुठल्याही न्यायालयाचा जर अपमान कोणी केला, जजमेंटचा कोणी अवमान जर केला, अवमानात दोन प्रकार पडतात, दिवाणी आणि फौजदारी. कुठल्या प्रकारचा जर अवमान केला, तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट ते स्वतः त्याला शिक्षा द्यायचं काम करतात. ठीक आहे. त्यामुळं दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात. म्हणून यापैकी कोणतं न्यायालय जे आहे ते अभिलेख न्यायालय असं म्हटलं. बघा, सर्वोच्च न्यायालय, महसुली न्यायालय, दिवाणी आणि फौजदारी. अर्थात त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे ते अभिलेख न्यायालय, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टच असतात. बाकीचे न्यायालय असं नाही. बाकीच्या न्यायालयाच्या बाबतीमध्ये शिक्षा द्यायचा अधिकार जो आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे बेसिकली आपण त्याला म्हणतो. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट राज्यघटनेनुसार कुठं दिली आहे तरतूद? तर राज्यघटनेनुसार सुप्रीम कोर्टाने हायकोर्टला तरतूद केलेली आहे. हे याचं उत्तर आहे मित्रांनो. पुढे, ग्रामपंचायत खालपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? बघा, बस तिकीट शुल्क किंवा आयकर, सीमा शुल्क हे तर दोन तर येणारच नाहीत. हे केंद्र सरकारचे आहेत. बस तिकीट बी नाही, तर अर्थातच घरपट्टी जी आहे ते वसूल करतं. ग्रामपंचायत खालीलपैकी वसूल करू शकते. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकासाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केलेले आहेत? बघा मित्रांनो, नगरपालिका, शहरी पंचायत राज 74वी घटना दुरुस्ती, ग्रामीण पंचायत राज 73वी घटना दुरुस्ती आहे. आणि यासाठी राज्यघटनेमध्ये एकूण टोटल 12 परिशिष्ट आहेत. यातलं 11वं परिशिष्ट ग्रामपंचायतसाठी आहे, 12वं परिशिष्ट जे आहे ते नगरपालिकासाठी आहे. 10वं परिशिष्ट पक्षांतर बंदी कायद्यासाठी आहे. सगळे परिशिष्ट पाठ असायला पाहिजे. तर कोणते कोणते कार्य निश्चित केले म्हणते? शहरी दारिद्र्य निर्मूलन करणं बरोबर आहे मित्रांनो. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी हे पण बरोबर आहे. आणि सर्वात शेवटचं क म्हणजे की नाही, त्या कर्तव्यामध्ये सर्वात शेवटचं कार्य आहे. आणि शहरी वनीकरण सुद्धा आहे. याचं उत्तर सर्व बरोबर लिहून टाका. ठीक आहे. अ, ब, क, ड. थोडासा डिटेलमध्ये, खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारलाय. आपल्याला ते पण बघावं लागणार आहे इथून पुढे. म्हणजे ग्रामपंचायतचे कार्य कोणते आहेत, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे कार्य कोणते आहेत, तेही बघावं लागणार. याचं उत्तर हे सर्व बरोबर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर पुढे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यामध्ये पहिल्यांदा उपस्थित झाला. तर चूक आहे मित्रांनो. हे पहिल्यांदा बेरुबारी जे काही खटला आहे, बेरुबारी युनियनचा जो खटला आहे 1960, हे सर्वांना माहित असेल तुम्हाला, मध्ये पहिल्यांदा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे हे उत्तर जे आहे ते पहिलं चूक आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करण्यात आली. बरोबर आहे मित्रांनो. ब हे बरोबर आहे, कारण का एकदाच 42व्या घटना दुरुस्तीनं दुरुस्ती केलेली आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द, 3 शब्द जोडण्यात आलेले आहेत. त्यानंतर कधी घटना दुरुस्ती प्रिअम्बलमध्ये झाली नाही किंवा त्याच्या पूर्वी कधी झाली. कारण 1976च्या पहिलं तर सुप्रीम कोर्टनं म्हटलं होतं, बा प्रिअम्बलचा काही संबंधच नाही, याच्यावर दुरुस्ती वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही म्हटलं होतं. नंतर मग केशवंत भारतीच्या खटल्यानंतर दुरुस्ती करायची परमिशन मिळाली आणि त्यानंतर मग हे दुरुस्ती करण्यात आलेली आहे, एकदाच लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर याचं फक्त ब आहे ते बरोबर असणार आहे. केंद्र राज्याच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भात खालील जोड्या जुळवा. ठीक आहे. तर काय म्हणतं बघा, याच्यामधलं जर घ्यायचं म्हटलं तर 258 ए, केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्याचा अधिकार. म्हणजे राज्यपाल केंद्राचे एक्झिक्युटिव्ह पॉवर, राज्याचे एक्झिक्युटिव्ह पॉवर केंद्राकडे सोपवू शकते. ठीक आहे. त्यानंतर भारताबाहेर प्रदेशाच्या संबंधात केंद्राचे अधिकार क्षेत्र, राज्य आणि केंद्राचे दायित्व. त्याचं उत्तर
चला मित्रांनो, तर बघा याचं उत्तर काय? तर क ला 4 म्हटले ना, क ला 4. त्याचं उत्तर हे आहे. 260 मध्ये भारताबाहेरील प्रदेशाच्या संबंधात केंद्राचे अधिकार क्षेत्र आणि 2 ला 1 म्हणजे ब 2 आहे. हां, बरोबर. आणि अ चं 1 आहे. ठीक आहे. 256 नुसार काही प्रकरणामध्ये राज्यावर केंद्राचं नियंत्रण, 57 नुसार राज्याचे केंद्राचे दायित्व, 58 एसओ नुसार राज्याचे अधिकार केंद्राला देणं आणि 60 नुसार भारतातील प्रदेशाच्या संबंधात केंद्राचे अधिकार क्षेत्र. याचं उत्तर मित्रांनो 4 करून टाका सर्वांनी. कन्फर्म आहे 4 उत्तर येऊन जाईल राज्यघटनेमध्ये. प्रशास केंद्राचे संबंधासंबंधी आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणतं तत्व भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाच्या महाराष्ट्र तत्वाचा भाग नाही? म्हणजे कोणतं डीपीएसपी मध्ये येत नाही. डीपीएसपी कलम 36 ते 51 मध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर कुठला भाग नाही? सर्वांसाठी रोजगार तरतुदी आहे. स्त्री-पुरुष समानता, कामासाठी समान वेतन आहे. शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार हे नाही. कामासाठी योग्य वेतन हे पण. म्हणजे हे जे तिसरं आहे ना, हे राज्यघटनेच्या मूलभूत हक्कामध्ये येतं. कलम 19 चा भाग आहे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणतं डीपीएसपी मध्ये येत नाही. म्हणजे सिंपल प्रश्न होता. त्याचं उत्तर तुम्ही सोडवू शकला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते. म्हणजे एमपीसी जे आहे, राज्य लोकसेवा जे आहे, एमपीएससी, एमपीएससी आणि केंद्र लोकसेवा यूपीएससी आहे. तुमचा पेपर एमपीएससी घेते. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकायचं असेल तर तरतूद काय म्हणते असं आहे. उच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राज्यपाल बिलकुल नाही. अपॉइंटमेंट जे आहे एमपीएससीच्या अध्यक्षाची सदस्य अपॉइंटमेंट जे आहे ते राज्यपाल करतात. पण पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. उलटा लक्षात ठेवा. एमपीएससीच्या अध्यक्ष सदस्य अपॉइंटमेंट राज्यपाल करतात, पदावरून दूर राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानं चौकशीनंतर राष्ट्रपती करतात. खाली बघायची काही गरजच नाही या ठिकाणी. हे ध्यानात ठेवा मित्रांनो. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी आहे. खालपैकी कोणत्या देशातून घेतलेलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अमेरिकेच्या घटनेतून घेतले. विथ द स्टेट ऑफ अमेरिका यानुसार आम्ही भारताचे लोक विथ द पीपल ऑफ अमेरिका केले. बघा लक्षात ठेवा किती वाक्य भारी आहे. विथ द पीपल ऑफ अमेरिका. असं भारतात विथ द पीपल ऑफ इंडिया आहे. म्हणजे आम्ही भारताचे लोकनं सुरुवात आहे. आम्ही भारताचे किंवा बाकी वेगळं काही म्हटलं नाही. लोकांना सुरुवात झाली आहे. भारतात संविधान हे लोकांनी शब्दाने तयार झालेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. खूप डिटेल कन्सेप्ट आहे. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/4 सदस्यांच्या सह्यांनी तसा प्रस्ताव सुद्धा द्यावा लागतो. याचं उत्तर मित्रांनो हे किंवा हे असणार आहे, पण याच्यातलं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे तहसीलदार आहे मित्रांनो. कलेक्टर सहसा नगरपालिकेच्या बाबतीमध्ये येते. या बाबतीत नाही असं मला वाटते. त्यामुळे तहसीलदार उत्तर माझ्या माहितीप्रमाणे तरी आयोग उत्तर काय देते बघा. याचं उत्तर तहसीलदार. ठीक आहे. राज्य धोरणाच्या मानसिक तत्वाबद्दल खालीलपैकी कोणते कथने ओळखा? ती गैर न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत बरोबर. न्यायप्रविष्ट असणं म्हणजे काय मित्रांनो? समजा मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असतात, जस्टिसेबल असतात. म्हणजे उदाहरण घ्या, की मूलभूत हक्काच्या एखाद्या तरतुदीचं उल्लंघन झालं, तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता किंवा मूलभूत हक्क लागू जर केले नाही, ते लागू करा म्हणून सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. मग त्याला एन्फोर्स करण्यासाठी किंवा जस्टिफाय करण्यासाठी, जस्टिसेबल करणं, एन्फोर्सेबल करणं, हे मूलभूत हक्काला आहे. म्हणजे मूलभूत हक्काचं कलम 21 लागू नाही झालं, तर सुप्रीम कोर्टमध्ये सांगू शकता, त्यांना लागू करायला सांगा. किंवा कलम 17चं उल्लंघन झालं, तर सुप्रीम कोर्टला सांगू शकता, उल्लंघन झालेलं आहे याचं. डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन. त्यामुळं मूलभूत हक्क हे जस्टिसेबल बी असतात, एन्फोर्सेबल असतात. पण डीपीएसपी एन्फोर्सेबल बी नाहीत, जस्टिसेबल बी नाहीत. हे ध्यानात ठेवा. तर हे 3 गैरन्यायप्रविष्ट आहेत. ठीक आहे. तर बरोबर आहे स्टेटमेंट. कथन योग्य ओळखा. त्यांना नैतिक किंवा राजकीय आधार आहे. हां, माझ्या माहितीप्रमाणे ठीक आहे. बरोबर आहे. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. तर हेही बरोबर आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करणे आवश्यक आहे. माझ्या मते हे अ, ब, ड, अ, ब, क, ड, 4 येतात. कारण का मूलभूत डी जे असतात ना, ते सहसा तरी एक्झिक्युटिव्ह अधिकाऱ्यापेक्षा म्हणजे सहसा त्याला अ, कायदा करूनच लागू करावं लागतं. एक्झिक्युटिव्हनं तेवढं इझिली म्हणजे एक्झिक्युटिव्हने होऊ शकते, मी नाही म्हणत नाही. पण सहसा कायदा केला जातो. माझ्या माहितीप्रमाणे उत्तर याचे 4 घ्या. ठीक आहे. त्यामुळं 4 बरोबर आहे. खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समावेश नाही? कलम 23 चा काय भाग नाही म्हणते? मूलभूत हक्काचा प्रश्न आहे या ठिकाणी. काय नाही म्हणते? मानवी तस्करी संबंधी प्रतिबंध आहे. बालमजुरी नाही. सक्तीची मजुरी आहे. सार्वजनिक उद्देशांची सक्ती सेवा. बघा मानवी तस्कर करणं, ह्युमन ऑर्गन्सची स्मगलिंग करणं वगैरे हे या गोष्टी येतात. आता महिलांची, बालकांची विक्री वगैरे करणे, शरीराचे भाग विकणे किंवा सक्तीचं काम कराय वगैरे लावलं जाऊ शकतं. सैनिकी सेवा वगैरे समाजसेवा करण्यासाठी लावल्या जाऊ शकतात 23(2) नुसार. ते बरोबर आहे. पण बालमजुरी जी आहे, ते बालमजुरी कलम 24 मध्ये येते. त्याच्यातलं काय नाही म्हटलं याचं उत्तर तुमचं उत्तर तर 2 येईल. काय नाही याच्यामध्ये 23 मध्ये काय नाही तर उत्तर 2 हे बरोबर आहे त्या ठिकाणी. 47 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या निश्चितीत बदल केले.
या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारत संदर्भात कायदा केला, कोणता कायदा रद्द करण्याचा अधिकार बहाल केला. तर बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे ब्रिटिशांनी जे कायदे केले होते 1947च्या पहिलं, ते सर्व कायदे आपल्याला रद्द करण्याचा किंवा त्याचा बदल करण्याचा किंवा आहे तसं ठेवण्याचा अधिकार आपल्या संसदेला संविधान सभेला दिला होता. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली होती. बरोबर आहे. संविधान ही सभा जी आहे, ती काय करायची? संविधान लिहिण्याचं काम करायचे राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे आणि जेव्हा देशाचे कायदे म्हणून काम करायचे त्या टायमाला त्याचे मावळणकर हे अध्यक्ष असायचे. दोन्ही बरोबर आहे. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून काम आताच मी सांगितले. रवींद्र प्रसाद म्हटले ही चूक आहे मित्रांनो. याच्या माध्यमाप्रमाणे याचं उत्तर जे आहे ते योग्य कथन अ आणि ब हे 100% उत्तर आहे. असायला पाहिजे याचं उत्तर. ठीक आहे? पुढे बघा. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे? कलम 170 आहे मित्रांनो. ठीक आहे. 168 पासून चालू होते. बरोबर आहे. 169 मध्ये विधान परिषद ठेवायचं की नाही ठेवायचा. इथे 168 मध्ये दिलं विधिमंडळ राज्याचं. काय-काय असेल, कोण-कोण असेल त्याच्यामध्ये. 69 मध्ये दिले की विधान परिषद काढता येते, पुन्हा रद्द करता येते, निर्माण करता. 70 मध्ये विधानसभा आहे, 71 मध्ये विधान परिषद आहे. हे लक्षात ठेवा. फॅक्च्युअल प्रश्न आहे, पाठ करायचे फक्त. उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किती किमान ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे आहे? म्हणजे उपलेखा परीक्षकानं जे काही ग्रामपंचायत तपासणी करायची 100 ग्रामपंचायत किती ग्रामपंचायत मुख्य असायला पाहिजे? मित्रांनो याचं उत्तर तर मला एक्झॅक्ट तर माहिती नाही. ठीक आहे. तरी त्याचा टोला जर द्यायचा म्हटला, तर 20 किंवा 25 यापैकी उत्तर याचं असायला पाहिजे. ठीक आहे. एका सोर्समध्ये तर मला ही माहिती आढळलेली आहे. 25 एका सोर्सनुसार. कन्फर्म तर मी सांगू शकत नाही. एकदा चेक करून घ्या तुम्ही. आयोग काय उत्तर देतं. ठीक आहे. खालीलपैकी कोणती घटनांशी शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था संबंधी आहे? आताच आपण पाहिलं, मी सांगितलं तुम्हाला वर सांगताना. 74वी घटना शहरी पंचायत राज आणि 73वी घटना दुसरी ग्रामीण पंचायत राजसाठी केलेली आहे 1993 मध्ये. चला मित्रांनो, इथं राज्यघटना आणि इकॉनॉमिकचे तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जवळपास उत्तरं बरोबर आहेत. तरी पण आयोग काय याच्यामध्ये बदल करते ते बघून घ्या. तुमचे आन्सर की चेक करा. तर जर तुम्हाला कोणाला आमची बॅच करायचं असेल तर राठोड एम अकॅडमी नांदेड येथे आय-टी-आय कॉर्नरला आहे विसावा नगरमध्ये. बॅच जॉइन करू शकता. पुढील लेक्चर बघण्यासाठी आमचं जे काही चॅनल आहे ते चॅनलला म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओला या शेअर करा, कमेंट करा आणि कळवा. थँक मित्रांनो. थांबू या ठिकाणी. थँक